कसं काय मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा सोमवार 17 मार्चचा एपिसोड खूपच धमाकेदार होता. कारण जीवा आणि पार्थ हे लग्नानंतर पहिल्यांदाच त्यांच्या सासरी आले आणि ते सुद्धा मांडव परतनीला माहेरी आलेल्या बायकांना घेण्यासाठी. हे दोघे जेव्हा घरी पोहोचतात तेव्हा नंदिनी आणि काव्याचे वडील धनंजय त्यांचं स्वागत करतात. परंतु या दोघांच्या चेहऱ्यावर मात्र नेहमीप्रमाणे 12 वाजलेले असतात. त्यांना खूप ऑकवर्ड वाटत असतं. पार्थ हा जेव्हा घरात येतो तेव्हा त्याला आठवतं की आपण नंदिनीला पाहण्यासाठी या घरी आलो होतो, तेव्हा वातावरण किती वेगळं होतं. आपण नंदिनीशी किती प्रेमाने बोलत होतो आणि आज आपलं काव्याशी लग्न झालंय. तर त्याच वेळेस जीवाला सुद्धा आठवतं की मीही त्या दिवशी दादाबरोबर आलो होतो, मी काव्याला भेटलो होतो. काव्या आणि आपण एकमेकांवर किती प्रेम करायचो. एकदा का दादा आणि नंदिनीचे लग्न झालं की आपल्या दोघांचं लग्न होईल असं आपण ठरवलं. हे सगळं त्याला आठवतं आणि तो खूप दुःखी होतो. धनंजय हा पार्थला विचारतो की काम कधी कधी सुरू करणार आहेस. पार्थ सांगतो मी कामाला सुरुवात केली आहे, आता उद्यापासून नॉर्मल रुटीन सुरू होईल. हे ऐकून जीवाला खूप राग येतो आणि तो मनाला विचार करतो नॉर्मल रुटीन कसं सुरू होईल. आता काहीही नॉर्मल राहिलं नाहीये, आधीसारखं काहीही होणार नाही. हे दोघेही घरामध्ये येतात तर इकडे काव्याची चिडचिड सुरूच असते. तेवढ्यात आरुषी तेथे येते. आरुषी ही रडत असते. काव्या तिला चिडून विचारते कशाला आली आहेस येथे. तर आरुषी रडता रडता तिला सॉरी म्हणते आणि ढसाढसा रडू लागते. काव्यालाही वाईट वाटतं आणि ती आरुषीला घट्ट मिठी मारते. आरुषी रडताना म्हणते आजच्या दिवसातली ही पहिली प्रेमाने मारलेली मिठी आहे. तेवढ्यात नंदिनी तेथे येते. आरुषी आणि काव्याने एकमेकांना मिठी मारलीये हे पाहून तिला खूप आनंद होतो आणि ती म्हणते हे काही बरोबर नाही, तुम्ही दोघी एकटीनेच मिठी मारताय का, मला नाही मिठीत घेणार का, असं म्हणून ती या दोघींच्याही जवळ येते. परंतु काव्या ही रागारागाने तोंड फिरवून घेते आणि म्हणते नाही. नंदिनी तिला समजावण्याचा प्रयत्न करते. असं काय करतेस काव्या, मलाही घे ना तुमच्या मिठीत, आपण आधीसारखी एकमेकांना मिठी मारूया. परंतु काव्या म्हणते आता आधीसारखं काहीही राहिलं नाहीये, त्यामुळे मी तुला आधीसारखी मिठी मारू शकत नाही. नंदिनीला वाईट वाटतं आणि ती म्हणते याआधी आपण जो काही चांगला वेळ घातलाय त्याची तुला शपथ, मला मिठी मार ना. तेव्हा काव्याचा नाईलाज होतो. काव्या ही नंदिनीला कशीबशी मिठी मारणार. तितक्यात आई तेथे येते आणि म्हणते की पार्थ आणि जीवा आलेत. हे ऐकून काव्याला खूप राग येतो आणि ती नंदिनीला मिठी मारत नाही. काव्या चिडून म्हणते मी नाही येणार बाहेर. आई तिला समजावते असं काय करतेस, ते दोघे तुम्हाला घ्यायला आलेत ना. काव्या चिडून म्हणते आता त्यासाठी सुद्धा मला फोर्स करणार आहेस का, मी बाहेर येणार नाही. नंदिनी ही काव्याला समजवण्याचा प्रयत्न करते परंतु काव्या ही रागारागाने बाहेर निघून जाते. आई नंदिनीला म्हणते वैतागून तर वैतागून ती बाहेर गेली ना, आता तुम्ही सुद्धा चला. सगळेजण हे जेवणाच्या टेबलवर बसलेले असतात. नंदिनी ही सर्वांना वाढत असते परंतु या जेवणाच्या टेबलवर एक वेगळी शांतता असते. कुणीही एकमेकांना नजर देऊ शकत नाही. तेवढ्यात नंदिनी जीवाला एक भाजी वाढू लागते तर काव्या जोरात ओरडते त्याला नको फ्रॉन्स वाढू, त्याला त्याची ॲलर्जी आहे. हे ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो. नंदिनी ही तिच्याकडे पाहू लागते की काव्याला जीवाला कशाची ॲलर्जी आहे त्याबद्दल कसं माहीत. पार्थला सुद्धा हाच प्रश्न पडतो. काव्याला काय उत्तर द्यावं हेच समजत नाही. तेव्हा जीवा हे सगळं प्रकरण सांभाळून घेतो आणि म्हणतो की जेव्हा आम्ही दादा आणि नंदिनी या दोघांच्या लग्नाचा मेनू डिसाईड करत होतो तेव्हा मी सांगितलं होतं, हेच काव्याच्या लक्षात राहिलं असेल. सगळ्यांना ही गोष्ट पटते. काव्या आणि जीवाला आठवतं की आपण लग्नानंतर एकमेकांशी किती स्वप्न पाहिली होती परंतु आता ते कोणतंही स्वप्न पूर्ण होणार नाही. काव्याला आठवतं की जीवाने पुन्हा एकदा आपल्याशी लग्न करायला नकार दिलाय, तर त्यामुळे ती खूप दुःखी झालेली असते. नंदिनी म्हणते बरोबर आहे, ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाही, ज्या गोष्टीची आपल्याला ॲलर्जी आहे त्या गोष्टी आपल्यापासून दूर ठेवलेल्याच बऱ्या आयुष्यभरासाठी. नंदिनी जीवाला त्याच्या आवडीचा रसगुल्ला वाढते. हे रसगुल्ला पाहून या दोघांनाही आठवतं की एकदा जीवा आणि काव्या हे दोघेही रेस्टॉरंटमध्ये गेले होते. तेथे त्यांनी रसगुल्ला ऑर्डर केला होता. जीवा म्हणाला होता की काव्या तूच माझा रसगुल्ला आहे, एकदम मऊ मऊ आणि गोड गोड. तुझा सहवास माझ्याजवळ असल्यावर मला रसगुल्ल्याची आठवण येते आणि यानंतर मी आयुष्यात कधीही रसगुल्ला खाल्ला की मला तुझी आठवण येईल, कारण तू माझा रसगुल्ला आहे. तर काव्या म्हणते
की तू देशमुखांचा बुंदीचा लाडू आहे, आता मी तुला बुंदीचा लाडूच म्हणणार. आणि हे दोघे तेव्हा खूप खुश असतात. काव्या ही जीवाकडे पाहते तेव्हा जीवा चिडून म्हणतो की माणसं बदलतात. आधी मला रसगुल्ला खूप आवडायचा, परंतु आता मला रसगुल्ला बिलकुल आवडत नाही आणि यानंतर आयुष्यात मी पुन्हा कधीही रसगुल्ला खाणार नाही, त्याला जवळ करणार नाही. हे ऐकून काव्याला मोठा धक्काच बसतो. त्यानंतर सगळेजण हे जेवण करू लागतात, परंतु काव्या खूप चिडलेली असते. जीवा असं बोलला त्यामुळे ती रागारागाने तिथून निघून जाते. सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. नंदिनी ही काव्याच्या वतीने सगळ्यांची माफी मागते की काव्या ही अशी रागारागाने इथून उठून गेली. जीवा म्हणतो, नंदिनी तू काव्याबद्दल किती वेळेस माफी मागणार आहे? घरी असताना सुद्धा तू काव्यासाठी सर्वांची माफी मागितली होती आणि येथे सुद्धा तूच तिची माफी मागते. धनंजय हा सर्वांना जेवण करायला सांगतो, परंतु पार्थ म्हणतो की आता जेवण झालंय, तुम्ही काव्याला बोलून आणा, आम्ही निघतो. जीवा सुद्धा म्हणतो की आता आम्ही निघतो. त्यामुळे सगळ्यांना खूप वाईट वाटतं. आई ही काव्याच्या रूममध्ये येते आणि तिला म्हणते, काव्या हे तू खूप चुकीचं केलंस, असं जेवणाच्या ताटावरून कुणी उठून जातं का? काव्या चिडून म्हणते, मला काहीही बोलू नको. तर काव्याची आई तिला समजावून सांगते की आता सगळे घरी जायचं म्हणताय, मी तुझी बॅग भरते. काव्या म्हणते, मला नाही जायचंय, त्या घरात माझा जीव घुसमटतो, तुला कळत कसं नाही, मी तेथे नाही जाणार. आई तिला समजवण्याचा प्रयत्न करते की तेथे सगळे तुमच्याशी प्रेमाने वागतील, तू तेथे रुळशील. तर काव्या म्हणते, कोणतं प्रेम? तेथे गेल्यापासून ताई आणि मला फक्त टोमणे ऐकावे लागताय. ती वसू आत्या, मंजू आत्या, ती रम्या फक्त आम्हाला टोमणे देताय, त्रास देताय, त्यामुळे मी त्या घरात परत नाही जाणार. आई तिला समजावून सांगते. सगळेजण या परिस्थितीशी तोंड देण्याचा प्रयत्न करताय, समजून घेण्याचा प्रयत्न करताय, फक्त तू एकटीच आक्रस्ताळेपणा करतीये, तेच मला काही कळत नाहीये. तुझ्यापेक्षा जास्त त्रासात तर नंदिनी आहे. ती बिचारी किती त्रासातून जाते तुला कळतंय का? ज्या मुलाशी तिचं लग्न होणार होतं त्या मुलाचं लग्न तुझ्याशी झालं. स्वतःच्या बहिणीबरोबर त्या मुलाला पाहताना तिला किती त्रास होत असेल, परंतु ती हे सगळं समजून घेते आणि तू असं करतेस. शांत हो, आपण यातून नक्कीच काहीतरी मार्ग काढू. काव्या चिडून म्हणते, तुम्ही फक्त माझ्याकडे दुर्लक्ष करताय, तुम्हाला कोणताही मार्ग काढायचा नाहीये. परंतु आई तिला समजावून सांगते, आता तुला त्यांच्याबरोबर जावंच लागेल. तर काव्या म्हणते, नाही, त्या तिघांना जायला सांग, मी त्यांच्याबरोबर जाणार नाही. आई तिला हात जोडते आणि म्हणते, असं करू नकोस, आता तू जा. काही दिवसानंतर सगळ्या घरच्यांशी बोलून जास्त दिवस येथे राहायला ये, मग काय करायचं ते आपण ठरवूया. काव्याचा नाईलाज होतो आणि ती तयार होते. आई ही तिच्या कपाटातून कपडे काढू लागते, परंतु त्याच वेळेस तिचा डबा ज्यात तिच्या आणि जीवाच्या प्रेमाच्या सर्व आठवणी असतात तो खाली पडतो आणि यातून सगळ्या गोष्टी बाहेर पडतात. त्यात एक पेंडेंटसुद्धा असतं ज्यामध्ये जीवा आणि काव्या या दोघांचे फोटो असतात. हे पाहून काव्याला जबर धक्काच बसतो. आई हे पेंडेंट उचलते तर या पेंडेंटमध्ये जीवा आणि काव्याचा एकत्र फोटो पाहून, त्यांच्या या प्रेमाच्या आठवणी पाहून आईला मोठा धक्काच बसतो. आई काव्याला जाब विचारते, हे काय आहे? तर काव्या सांगते, आई हे खरंय, माझं आणि जीवाचं एकमेकावर प्रेम आहे, आम्ही एकमेकांवर प्रेम करायचो. हे ऐकून आईला मोठा धक्काच बसतो. काव्या रडू लागते. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की काव्या आईला सांगणार की आता तुला तर कळालंय, आता मी सगळ्यांना सांगणार की माझं आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम होतं आणि आम्हाला दोघांनाच लग्न करायचंय. परंतु आई तिला हात जोडून विनंती करेल की आता कोणालाही काही सांगू नको. परंतु त्याच वेळेस नंदिनी तेथे येईल. तिने काहीही ऐकलेलं नसेल. थोड्या वेळानंतर जीवा, काव्या, पार्थ आणि नंदिनी हे एकाच गाडीमधून घरी जात असतील. तेव्हा काव्या ही गाडी थांबवायला सांगणार आणि म्हणेल की मला तुमच्या तिघांशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचंय, आत्ताच्या आता तुम्ही गाडीबाहेर या, मला काहीतरी तुम्हाला सांगायचंय. त्यावेळेस पार्थ आणि नंदिनीला प्रश्न पडेल की हिला आपल्याला काय सांगायचंय. तर जीवा खूप घाबरेल की काव्या आता आपल्या दोघांबद्दल, आपण एकमेकांवर प्रेम करतो याबद्दल तर काही सांगणार नाहीये ना. मग आता काव्याला सर्वांना काय सांगायचं असेल? ती आपल्या आणि जीवाच्या प्रेमाबद्दल सर्वांना सांगणार का? जर नंदिनी आणि पार्थला हे समजलं तर त्यानंतर काय होईल? हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात ना पुढील एपिसोड पाहण्यासाठी? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. कसं काय मंडळी,